नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी इयत्ता 11वीमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये ज्यांनी ऑफलाईन प्रवेश घेतलेला आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांना 12वीसाठी ऑनलाईन महाराष्ट्र स्टेट बोर्ड संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी यापूर्वी गुगल फॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला होता, परंतु आता पुन्हा नव्याने त्यांच्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी गुगल फॉर्म भरलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना पासवर्ड ID मिळालेला आहे. त्यांनी हा फॉर्म पुन्हा भरणे नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पासवर्ड आणि IDच मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरणं गरजेचं आहे. आता यामध्ये कोण अर्ज करू शकतं किंवा ही माहिती भरू शकतं, तर जे विद्यार्थी ऑफलाईन 11वीला प्रवेश गेल्या वर्षी 25-26च्या शैक्षणिक वर्षात घेतलेला आहे ते परराज्यातून येणारे असतील किंवा इतर बोर्डचे विद्यार्थी असणारे आहेत, म्हणजे CBSE, ICSE असेल, NIOS असेल, IB असेल, ही जी काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डचे विद्यार्थी असणारे आहेत ते देखील इकडं 12वीला ऑनलाईन पद्धतीनं येणं त्यांना यावंसं वाटत असेल तर हा गुगल फॉर्म त्यांनी तो भरायचा आहे. किंवा रात्रशाळा असेल, आश्रमशाळा असतील किंवा गॅप स्टुडंट असणार आहे, गॅप स्टुडंटच्या बाबतीमध्ये त्यांना गॅप सर्टिफिकेट एक उपलब्ध करून ठेवावं लागणार आहे. परंतु तूर्त तुम्हाला जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो पूर्ण इंग्रजीमध्ये व्यवस्थित भरायचा आहे. यामध्ये कोणतीही चूक करायची नाही. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक साध्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तुमच्यासमोर SSC मार्कलिस्ट जवळ ठेवा, त्यातलीच माहिती बऱ्यापैकी तुम्हाला त्यामध्ये भरायची आहे. सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट जवळ ठेवा, त्यामधूनच तुम्हाला ती माहिती भरावायची आहे. किंवा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो सध्या कार्यरत आहे असा मोबाईल नंबर. दुसरं ईमेल ID, करेक्ट ईमेल ID द्या, कारण या ईमेल IDवर किंवा मोबाईलवरच तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड मिळणार आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे आणि रिझन, म्हणजे तुम्ही का ट्रान्सफर होऊ इच्छित आहात, तर त्यामध्ये तुम्ही रिझन यापूर्वी जी दिलेली आहेत, म्हणजे कॉलेज जे असणार आहे ते अवे फ्रॉम होम असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. किंवा विषय बदल असेल, कॉलेजच बदलायचं असेल, माध्यम बदलायचं असेल, जे यापूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं ते रिझन देणं गरजेचं आहे. आणि हे फॉर्म तुम्ही सबमिट करा. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहात तिथं जाऊन त्यांना भेटा. ही लिंक आलेली आहे आणि आम्ही तुमच्याकडे जागा शिल्लक असेल तर मी प्रवेश घेऊ इच्छित आहे आणि या पद्धतीनं तो फॉर्म भरणार आहे. त्यामुळं साधारणपणे 20 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंतच हे गुगल लिंक तुमच्यासाठी ओपन असणार आहे. यानंतर मात्र ती लिंक बंद होणार आणि पुन्हा कधीही ती ओपन होणार नाही. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित आहे. एकदा तुम्हाला पासवर्ड आणि ID मिळाला की मग FYJCadmissions.in या वेबसाईटवर जाणारे आहे. स्टुडंट ट्रान्सफर म्हणून असणार आहे 11 to 12, त्याला क्लिक करा. त्यामधली माहिती सगळी अचूक भरा आणि त्यानंतर पुढच्या स्टेप्स तुम्हाला एक एक ज्या एक्झिस्टिंग कॉलेजची मान्यता असेल, त्यानंतर एक्झिस्टिंग डेप्युटी डायरेक्टर असेल किंवा न्यू कॉलेज जे असणार आहे तुम्ही मागणी केलेलं त्याची मान्यता असेल किंवा न्यू DYD अप्रूव्ड, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक स्टेप दररोज तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन पाहावं लागणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, ही शेवटची संधी आहे. तुम्हाला जर खरंच 11वीतून 12वीसाठी 11वीतून 12वी ऑफलाईनमधून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं येऊ इच्छित असाल तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी शेवटची संधी असणारी आहे. त्यामुळं मी तुम्हाला लिंक देतो आहे, ती लिंक तुम्ही बघा, त्याप्रमाणे त्या कॉलेजेसमध्ये जाऊन चर्चा करा आणि ते फॉर्म सबमिट करा. मला वाटतं हे तुम्हाला निश्चित समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.